आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभेत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या। मवियाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। जो उमेदवार प्रोजेक्ट कराल तो स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे, चांगलं काम करतो त्यालाच उमेदवारी मिळणार, शरद पवारांची माहिती। निलेश लंकेंचं उदाहरण देत पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। या आमदार होण्यापेक्षा बबनराव शिंदेंचा पराभव होणं महत्त्वाचं। रणजितसिंह शिंदेंना तिकीट दिलं आणि पवार राहुल गांधी जरी आले तरी पराभव होणारच। टेंभुर्णीतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना संजय कोकाटेंचा जोरदार निशाणा। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट। बेनकेंचा पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची मागणी। माझ्या विरोधात ठाकरे गटाकडे उमेदवार नाही, त्यांना उमेदवार आयात करावा लागेल, गुलाबराव पाटलांचा दावा। तर उमेदवार आयात करायचा की निर्यात करायचा ते आम्ही ठरवू, संजय सावंतांचा पलटवार। संभाजीनगरातील कन्नड विधानसभेवर अजित पवारांकडून दावा। अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल। संतोष कोल्हेंना कन्नड विधानसभा लढवण्याच्या सूचना। संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष। निवडणूक आयोगाकडे केली नोंदणी। सप्त किरणांसह पेनाची नीव पक्षाला आयोगाकडून चिन्ह। भाजपचा उमेदवार आता पदाधिकारी ठरवणार। विदर्भात बंद लिफाफ्यात उमेदवारांची नावं पाठवणार। पदाधिकारी पसंती क्रमानुसार उमेदवार निवडून लिफाफा वरिष्ठांना पाठवणार। परभणीच्या पाथरीत काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा। माजी आमदार बाबाजांनी दुराणींचा पाथरीच्या जागेवर दावा। पाथरी विधानसभा ही पारंपरिक पवार गटाचीच, दुराणींचं वक्तव्य।